या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या ब्रह्मज्योत लावली ती, जग जिंकून झाले। मोजे चोरंबा येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना उत्साहात संपन्न। जय भीम। जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। अर्धापूर तालुक्यातील मोजे चोरंबा येथील पंचशील बुद्धविहारामध्ये पूज्य भिक्खू डॉक्टर खेम धम्मो महाथेरो, पूज्य भिक्खू पय्यारत्न थेरो, भिक्खू बुद्धभूषण, भिक्खू सुभूती, भिक्खू संघप्रिय यांच्या हस्ते भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी 9 वाजता उपस्थित भिक्खू संघाच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर चोरंबा गावातून तथागत बुद्धांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सामूहिक महाबुद्ध वंदनेनंतर बुद्ध मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। भिक्खू संघाची पवित्र धम्मदेशना झाल्यानंतर पंचशील बुद्धविहार समितीच्या वतीने संपूर्ण भिक्खू संघास चिवरदान आणि उपस्थित उपासक उपासिका यांना भोजनदान करण्यात आले। यानंतर सायंकाळी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायकांचा करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी पंचशील बुद्धविहार समिती, पंचशील मित्रमंडळ आणि पंचशील महिला मंडळांनी परिश्रम घेतले। संत डॉक्टर खेम धम्मो महास्थवीर, बावरीनगर महाविहार, दाभड, नांदेड। आज या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची बुद्धरूप प्रतिष्ठापना झाली। पंचशील मित्रमंडळाने पंचशील बुद्धविहारामध्ये बुद्धरूपाची प्रतिष्ठापना करून नवा इतिहास या चोरंब्यामध्ये निर्माण केला आणि समस्त गावकरी मंडळीला आणि समस्त गावाच्या अवतीभोवती असलेल्या सर्व खेड्यापाड्यांना बुद्धरूपाचं महाकारुणिक दर्शन दिलं। हे बुद्धरूप 2500 वर्षापूर्वी आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात प्रमुख असं रूप झालेलं आहे। बुद्ध हा मानवजातीला उद्धार करण्यासाठी आलेला आहे। बुद्ध हा सर्वात उच्च ज्ञानानं भरलेला सर्वश्रेष्ठ जीवन मार्ग आहे। सम्यक संबुद्ध हा सर्व प्रकारच्या दुःखाला मुक्त करणारा आणि सर्व प्रकारच्या संसार दुःख महासागरामध्ये दुःखामध्ये गंजलेल्या पछाडलेल्या मानव जातीला हा जीवन जगण्याचा एकमेव कला मार्ग आहे, धम्म कला मार्ग आहे। बुद्ध अहोरात्र लोकाभिमुख राहिले, बुद्ध अहोरात्र समाज अभिमुख राहिले। त्यांनी दुःखी लोकांना दुःख सागरातून नेहमी मुक्त केलं, कारण स्वतः भगवान बुद्ध हे दुःखमुक्त झालेले आहेत। बोधिवृक्षाखाली त्यांनी पिंपळाच्या पवित्र पावन परिसरामध्ये म्हणजे बोधिवृक्षाजवळ 559 मध्ये बोधी प्राप्त केली आणि ही बोधी समग्र मानव जातीला त्यांनी वाटून दिली। बुद्ध बोधिवृक्षाखाली दुःखमुक्त झाल्यानंतर त्यांनी आपलं दुःखमुक्तीचं ज्ञान प्रत्येक माणसाला हे कसं चालवावं, कसं वागावं याबद्दल शिकवलं। आज चोरंबा इथे सिद्धार्थ मित्रमंडळ यांनी हे काम मोठ्या आनंदाने केलं, श्रद्धेनं केलं व आपल्या स्वाभिमानी बौद्ध धर्माच्या इच्छेनं केलं। म्हणून सिद्धार्थ मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो। त्याने असंच उत्साहानं उद्योगशील होऊन श्रद्धेनं तळमळीनं आपण वर्षभर भिक्खू संघाला बोलून इथं समाजावर संस्कार पडले पाहिजे बौद्ध धर्माचे असे उपक्रम राबावे। आपली श्रद्धा, आपली आत्मीयता व आपली बौद्ध धर्माची पूर्ण ओढ ही वाखाणण्यासारखी आहे। आपण खूप मोठे व्हा, महान व्हा आणि एकीनं वागा व निर्व्यसनी वागा असा मी आपल्याला संदेश देतो। भवतु सब्ब मंगलं, सर्वांत मंगल हो। भिक्खू पय्यारत्न थेरो, विशाखा बुद्धविहार, लेबर कॉलनी, नांदेड।
आज सुंदररित्या अर्धापूर तालुका जिल्हा नांदेडमध्ये चोरंबा या गावी पंचशील बुद्धविहारामध्ये बुद्ध रूपाची प्रतिस्थापना पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली आहे. सुंदररित्या या भिक्खू संघामध्ये पूजनीय भिक्खू खेमदमोजी महास्तवीर, पूजनीय भिक्खू विनयबोधी प्रियजी महास्तवीर आणि उपस्थित भिक्खू संघांनी सुंदररित्या या ठिकाणी धम्मदेशना दिलेली आहे. आज पंचशील नवयुवक मंडळ, पंचशील बुद्धविहार समिती आणि पंचशील बुद्धविहारामध्ये येणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिकांनी आज बुद्धरूपाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि इथून आपण सर्वांनी शील समाधी प्रज्ञा या मार्गावर आरूढ होऊन सुंदररित्या बुद्ध धम्माचं आचरण करावं आणि आपल्या जीवनामध्ये महान प्रकारचं मंगल करून घ्यावं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मी केशव सदावर्ते, पंचशील बुद्धविहार चोरंबा तालुका अर्धापूर अध्यक्ष. आज आपली 16 मे 2026 रोजी बौद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. या स्थापनेसाठी मूर्तीपासून ते स्थापनेपर्यंत सर्व बौद्धवाड्यातील उपासक उपासिका तसेच सहकारी, माझे सहकारी सर्व, मी या सर्वांचे पंचशील बौद्धविहार कमिटी यांच्यातर्फे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी सर्व शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला. नवतरुणांना मी असं सांगू इच्छितो की आपण आपल्या गावामध्ये ते 40 ते 45 वर्षापासून आपल्या या गावामध्ये आतापर्यंत बौद्ध विहार नव्हतं सर. आणि हे विहार आपण कशाप्रकारे वापरायचं, कशाप्रकारे आपल्या बालसंस्कार लेकरावर, मुलीवर, मुलावर आणि आपल्या उपासक आणि उपासिकेवर कशाप्रकारे संस्कार झाले पाहिजेत. आपण इथे एक भिक्खू ठेवून बौद्ध विहार आणि त्यांच्या वतीनं सर्वांचं आणि आपण इथे त्यांचे आभार मानून सर्व कमिटी आणि सर्व गावातील सर्व धम्मदाते, दानदाते सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो. राहुल बळीराम बहादुरे, पंचशील बुद्धविहार चोरंबा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी आज बुद्ध मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यासाठी 3 महिन्यापासून अविरतपणे जे कार्य चालू होतं उपासक त्यासाठी उपासिका व तसेच